मुंबईसह ठाण्यामध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात, जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेला। भातसा आणि अप्पर वैतरणामधून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार, पाणी जपून वापरण्याचं केलं जातंय आवाहन। कांद्याचे भाव कोसळले, त्यामुळे शेतकरी हवालदिल। बाजारात 1 किलो कांद्याला 1 रुपयाचा भाव। लवकरात लवकर तोडगा काढावा, अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। परिस्थिती अत्यंत वाईट आहे, सरकार विचार करेल, बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। अवकाळी पावसानंतर आता विदर्भामध्ये पुन्हा हीटवेव्हचा इशारा, तर राजस्थानमधील प्रतिचक्रवातामुळे तापमान 4 ते 5 अंशांनी वाढण्याचा अंदाज। 14-15 मे रोजी अकोला, अमरावती आणि वर्ध्याला येलो अलर्ट, तर पारा 45 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज। सोन्याच्या दरात 800 रुपयांची, चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,54,500 रुपये, चांदीचे दर 2,66,770 रुपयांवर। जगभरात तेल संकट निर्माण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं देशवासियांना मोठं आवाहन, तर इंधन बचतीवरती भर। पेट्रोल, डिझेल, गॅस जपून वापरा। मेट्रो सेवा, बस सेवा यांच्यासारख्या पर्यायांचा वापर करा, मोदींचा सल्ला। वर्षभर सोनं खरेदी करू नका, जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं हे आवाहन। परकीय चलन वाढवण्याचं ध्येय, सराफा बाजारात मात्र चिंतेचं वातावरण। राहुल गांधी देशाच्या राजकारणातले रिजेक्टेड माल, मोदींनी दिलेला सल्ला राहुल गांधींना समजलेला नाही, म्हणजे त्यांची समज कमी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर। मोदींनी दिलेले सल्ले म्हणजे नाकर्तेपणाचे पुरावे, देश चालवणं आता तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर। जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं हे सांगण्या इतपत स्थिती गंभीर, राहुल गांधी यांची ही टीका। नाशिक टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। इतर संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज, जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार। अत्याचारी बंधू अशोक खरातचा ईडी ताबा घेण्याची शक्यता, कोर्टाकडून ईडीचा अर्ज मंजूर। खरातच्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्र ईडीच्या ताब्यात, विविध बँक खात्यांतील संशयास्पद व्यवहारांवरही संशय, चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली।